बघू शकता मंडळी, किती मध्येपर्यंत असा पाक गेलेला आहे आणि खूप अशी खस्ता झालेली आहे. मध्येपर्यंत किती मस्त सुंदर अशी लेयर आलेली आहे. आणि बघू शकता बालुशाही पण कलर पण किती सुंदर आलेला आहे. अगदी मार्केट सारखी ही बालुशाही बनवून तयार होते. नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी बालुशाही कशी करायची ते पाहणार आहोत. खूप झटपट होते आणि खायला पण अगदी मार्केट सारखी लागते. बघू शकतात किती लेअर छान आलेली आहे आणि अगदी मध्येपर्यंत असा पाक जातो. हिचा खूप रसरशीत होते. चला तर मंडळी, सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. चिमूटभर मीठ. या मिठामुळे बालुशाहीला चव छान येते. 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. पाऊण वाटी इथे दही, पाऊण वाटी थोडंसं कोमट करून घेतले, हे तूप घेतलेले आणि याच वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी हा मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर बेकिंग पावडर, दही, तूप या मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता हे मोहन मस्त असं मिक्स झालेलं आहे. या मैद्यामध्ये छान असं चोळून घ्यायचं. छान मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि घट्ट असा गोळा भिजून घ्यायचा आहे. पीठ भिजवून इथं तयार आहे. आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने असं मऊ करायचं नाही किंवा प्लेन करायचं नाही. हे जेवढे असं लेअर दिसत आहे तेवढी ही बालुशाही छान अशी खस्ता होती. पीठ भिजून तयार आहे. बघू शकतात खूप जास्त मऊ नाही, खूप जास्त घट्ट पण नाहीये. आता हे अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे खूप छान आणि खस्ता अशी बालुशाही बनून तयार होते. बघू शकतात इथे 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि हे पीठ पण छान झालेलं आहे. मस्त असं फुललं गेलेलं आहे. आता याचे मैद्याचा एवढा गोळा घ्यायचा आणि असा हाताने प्रेस करून मध्ये होल करून द्यायचं. बघू शकतात या साईडचे आपण आता सगळे हे असे बालुशाही करून घ्यायची. इकडे बालुशाही करून होती तोपर्यंत आपण एका साईडला तेल गरम करत ठेवलेले आहे. तेल मस्त तापलं गेलेलं आहे इथे आणि बालुशाही पण बनवून तयार आहे. आता एक एक करून बालुशाही सोडून द्यायची आणि गॅस मंद ठेवायचं आहे इथे बालुशाही तळताना, म्हणजे आतपर्यंत छान अशी तळली जाते, कुठेच कच्ची राहत नाही. एकान करत ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकायचंय आणि सेम वाटीने 1.5 वाटी इथं साखर टाकायची. या पाण्यातच 1.5 वाटी इतकी आपल्याला साखर पण टाकून द्यायची आणि 1 तारी पाक करून घ्यायचंय. बघू शकतात ही बालुशाही पण छान दोघं साईडने मस्त तळली गेलेली आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे. काढून घ्यायची आता. याच पद्धतीने सगळी बालुशाही अशीच तळून घ्यायची. या पाकाला छान अशी उकळी आलेली. 2-3 थेंब लिंबाचा रस टाकायचा इथे. त्यानंतर थोडीशी वेलची पूड, थोडीशी केसर टाकायची, याने कलर छान येतो आणि लिंबाच्या रसामुळे पाक घट्ट होत नाही आणि साखर साखर दिसत नाही, त्याच्यामुळे लिंबाचा रस इथं अगदी 2 ते 3 थेंब इतके टाकायचंय. आता 1 तारी पाक करून घ्यायचंय. हा 1 तारी पाक पण इथं छान झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं गार करून घ्यायचंय. हा पाक पूर्ण गरम नकोय आपल्याला. इथे पाकही मस्त असं कोमट झालेला आहे. आता ही बालुशाही टाकून घ्यायची आहे. बालुशाही पण कोमटच आहे. इथे जवळजवळ अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला या पाकामध्ये ही बालुशाही मुरू द्यायची. खूप सुंदर लेअर आलेली आहे आणि मध्येपर्यंत याचा पाक मस्त जातो.
पाकामध्ये बालुशाही टाकून झाली की मिक्स करून घ्यायची. बघू शकता तिथे बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि हे बालुशाही छान झालेली आहे, मस्त मुरली गेलेली. आता ही काढून घ्यायची आणि दुसरी बॅच पण याच्यात टाकून द्यायची. बघू शकता मंडळी, ही बालुशाही किती सुंदर झालेली, अगदी रसरशीत होते. किती सुंदर लेयर आलेली आहे आणि पाक पण अगदी मध्येपर्यंत भरला गेलेला आहे याच्या. आणि खूप मस्त आणि टेस्टी लागते. तर मंडळी तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ही बालुशाही ट्राय करून बघा. खूप सुंदर होते आणि झटपट बनवून तयार होते. तर मंडळी आजचा तुम्हाला खूप साधा आणि सोपा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.